धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनी जो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला व्यासाप्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभा पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरयेन्मा श्रीशुकुवाच भगवान आत्मनात्मानं रामोत्तमकल्पकैः सर्वदेवमयं देव मध्यन्निज आचार्यवन्मखैः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिता, खट्वांग झाला, खट्वांगापासून दीर्घबाहू आणि दीर्घबाहूपासून रघु झाला. खट्वांगात दीर्घबाहुश्च दीर्घबाहुश्च रघुश्च तस्मात् ऋतुश्रवा. हा खट्वांगापासून दीर्घबाहू आणि दीर्घबाहूला रघु झाला. हा जो रघु आहे त्यावरूनच यांच्या कुळाला राघव असं उपनाम पडलं. त्यालाच आपण राम म्हणतो. राघव म्हणजे राम, पण राघव हे कुळाचं नाव आहे, रघुपासून पडलेले. आपल्याला माहिती आहे की रघु यांनी अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा सर्वजित नावाचा यज्ञ केला आणि हा यज्ञ केल्यावर त्यांनी सगळं दान करून टाकलं. जवळ काही ठेवलं नाही, फुटका मणी देखील जवळ ठेवला नाही आणि तो केवळ खापराच्या भांड्यामध्ये दररोजचं जेवण करत होता राजा असून. कारण सगळं दान दिलं, काही शिल्लक ठेवलं नाही, खापरामध्ये जेवू लागला. त्याच वेळेला एक कौत्स नावाचा हा वरतंतूचा शिष्य, वरतंतू हे ऋषी होते, त्यांना त्यांच्या मुलाची मुंज करायची होती. तेव्हा त्यांनी कौत्साला सांगितलं आपल्या शिष्याला, जा रे रघुकडे जा, राजाकडे, आणि त्यांना म्हणावं मला एवढ्या सुवर्ण मुद्रा पाहिजे. एवढ्या सुवर्ण मुद्रा 5000 सुवर्ण मुद्रा त्यांनी मागितल्या. हा कौत्स गेला आणि त्यांनी सांगितलं, महाराज वरतंतू आमचे गुरु यांनी 5000 सुवर्ण मुद्रा मागितलेल्या आहेत. आता रघुजवळ तर काहीच नव्हतं, सुवर्ण मुद्रा देणार कुठून? शेवटी रघु मध्ये सामर्थ्य मात्र होतं. रघुने ताबडतोब हातात धनुष्य घेतलं आणि कुबेराला आवाहन केलं, कुबेरा मला 5000 सुवर्ण मुद्रा दे, नाहीतर युद्धाला तयार हो. कुबेर घाबरला आणि त्याने सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडला. 5000च नव्हे, हजारो सुवर्ण मुद्रा पृथ्वीवर पडल्या. राजा म्हणाला कौत्साला, कौत्सा तुला जेवढ्या पाहिजे तेवढ्या घे, सगळ्या घेऊन जा. पण तो म्हणाला सगळ्या नको, मला गुरुनी 5000 सांगितल्या, तेवढ्यात मी घेऊन जाणार. त्यांनी फक्त 5000 सुवर्ण मुद्रा घेतल्या आणि तो निघून गेला. आता बाकीच्या सुवर्ण मुद्रा तशाच राहिल्या. राजा म्हणाला कुबेराला, कुबेरा तुझ्या सुवर्ण मुद्रा परत घे. तो म्हणाला मी एकदा दिलेलं दान परत घेत नसतो. राजा म्हणाला मी सुद्धा घेत नसतो. ब्राह्मणांनी घेतलं नाही, राजांनी घेतलं नाही आणि कुबेरांनी घेतलं नाही. मग काय झालं? राजाने संपूर्ण राज्यामध्ये एक दौंडी पिटवली की ज्यांना सुवर्ण मुद्रा पाहिजेत त्यांनी घेऊन जा. आणि ह्या सगळ्या सुवर्ण मुद्रा आपट्याच्या झाडावर पडल्या. म्हणून आपण दसऱ्याच्या दिवशी जे सोनं लुटतो, आपट्याचे पानं, तर ते सोनं म्हणून का लुटतो? तर आपट्याच्या झाडावर या सुवर्ण मुद्रा पडल्या, म्हणून आपण आपट्याच्या या झाडाच्या पानाला सोनं म्हणतो. सगळ्या लोकांनी, संपूर्ण गावातल्या लोकांनी सोनं लुटलं आणि म्हणून आपण आजही दसऱ्याला विजयादशमीच्या दिवशी सोनं लुटतो. ही पद्धत आहे आपल्याकडे. आज 2 तारखेला दसरा आहेच आहे, तर त्या दिवशी सगळेजण सोनं लुटतात. तेव्हा याप्रमाणे रघु हा श्रेष्ठ दर्जाचा राजा झाला. या रघु पासून पुढे अज झाला. अजाचं
वर्णन फार सुंदर रघुवंशामध्ये केलेलं आहे. अज नावाचा जो राजा होता त्या राजाची पत्नी होती इंदुमती. ती इंदुमती इतकी नाजूक होती म्हणे. अज राजाची पत्नी एवढी नाजूक होती की ती जेव्हा एकदा गच्चीवर बसली त्यावेळेला रघुवंशामध्ये कालिदास सांगतात की ज्या वेळेला ती गच्चीवर ती आणि हा अज दोघ जण बसलेले असताना रात्रीची वेळ होती आणि वरतून नारद मुनी चाललेले होते. नारद मुनींच्या जवळ वीणा होती आणि वीणेला एक पुष्पमाला गजरा लावलेला होता. कुसुमैर ग्रथिताम पार्थिवै स्तज मातोद्य शिरोनिवेशिताम. त्या वीणेला गजरा लावलेला होता, पुष्पमाला लावलेली होती आणि आकाश मार्गातून नारद मुनी चाललेले असताना ती माला त्या वीणेमधून निघाली आणि ती हिच्या अंगावर पडली. अहरत किल तस्य वेगवान अधिवास स्पृहेव मारुतः. वारा आला आणि वाऱ्याने ती माला त्यांच्या अंगावर पडली इंदुमतीच्या. आणि तेवढ्या स्पर्शाने तेवढ्या त्या माळेच्या आदळल्यामुळं किंवा माळेच्या स्पर्शामुळं फुलाच्या मारामुळं इंदुमती गतप्राण झाली. भ्रमरे कुसुमानुसार वे परिकिरणा परिवादिनी मुने. याप्रमाणे इंदुमती ठार झाल्यानंतर अज राजा खूप मोठ्या विलाप करू लागला. तर अज विलाप नावाचा जो भाग आहे तो संस्कृत साहित्यामध्ये प्रसिद्ध आहे. तो रघुवंशामध्ये आपल्याला दिसतो. अजाने खूप मोठा विलाप केला. विललापस बाष्प गदगदम सहजामप्यपहाय धीरताम अभितप्तमयोपि मार्दवम भजते कैव यथा शरीरीषु. या ठिकाणी प्रत्यक्ष रघुवंशामधला श्लोक मी या ठिकाणी सांगतोय जो कालिदासांनी लिहिलाय, महाकवी कालिदासांनी. विललापस बाष्प गदगदम सहजामप्यमपहाय धीरताम. आणि मग अज विलाप. अज राजा खूप मोठा विरह करू लागला, विलाप करू लागला. अरे कुसुमान्य पिकात संगमा. एका केवळ पुष्पाच्या स्पर्शाने तू गतप्राण झालीस. अरे अरे न भविष्यंती हंत साधनम. याप्रमाणे अथवा मृदू वस्तू हिंसितुम मधु नैवार्भते प्रजांतकाः हिमसेक विपत्ती रत्रमे नलिनी पूर्व निदर्शनम मता. याप्रमाणे यांनी अत्यंत विलाप केला आणि तो म्हणू लागला तव निश्वसिता अनुकारी. मोठ्या मोठ्याने निश्वास घेऊ लागला. सम दुःख सुखा सखी जना प्रतिपच्चंद्र भिनो यात्मजः अहमेक रस तथापि ते व्यवसाय प्रतिपत्ती निष्ठुरा. आणि याप्रमाणे तो तिला म्हणू लागला की हे माझी पत्नी कशी होती त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. पत्नी कशी असावी त्याचा आदर्श आहे. कोणता? गृहिणी सचिव सखी मिथा. माझी पत्नी गृहिणी होती, ती सचिव होती म्हणजे ती वेळेला बरोबर मंत्रणा देणारी होती, सखी होती. आजच फक्त सखीत्व भाव नाहीये, त्याही काळामध्ये होता. पत्नीला सखी मानलेलं आहे, तिला ती गृहिणी आहे, ती सचिव आहे. आणि प्रिय शिष्या, ती माझी शिष्या सुद्धा होती. ललिते कला विधौ. अत्यंत ललित रम्य होती आणि अनेक कलांनी युक्त होती. करुणा विमुखेन मृत्यूना हरता त्वाम वद किं न मे ऋतम. आणि तुला ही मृत्यू घेऊन गेला तेव्हा आता मी काय करणार आहे? सगळं माझं हरण केलं. याप्रमाणे अत्यंत विलाप त्यांनी केलेला आहे. तेव्हा हा अज विलाप रघुवंशामध्ये संस्कृत साहित्यामध्ये प्रसिद्ध आहे. असो, याप्रमाणे या अजाचं वर्णन केलं. त्यानंतर त्याच्यापासून दशरथ झाला. अजापासून झाला तो दशरथ. आणि दशरथाला पुत्र नव्हता, आपल्याला माहिती आहे. त्यांनी यज्ञ केला आणि या पुत्रकामेष्टी यज्ञातून त्यांना 4 पुत्र झाले. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे 4 पुत्र हे भगवंताचे अंश, भगवंताचं स्वरूप रूपानेच प्रगट झाले. राम प्रत्यक्ष विष्णूचा अवतार, लक्ष्मण शेषाचा अवतार, भरत आणि शत्रुघ्न हे भगवंताचेच अवतार या ठिकाणी दिसतात. याप्रमाणे श्रुतम हि वर्णितम भूरी. आणि श्रीरामचंद्रांनी अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा पराक्रम केला. त्यांनी बालपणीच काकभृशुंडी यांनी त्यांना उपदेश केला
काकभ्रुशुंडी कावळा यायचा रामाच्याकडे आणि तो कावळा रामाला घेऊन गेला आणि श्रीरामचंद्राला त्यांनी उपदेश केला. याप्रमाणे विश्वामित्राद्वारे येणं, त्यानंतर राम धनुर्बाणामध्ये धनुष्यबाणीमध्ये पटाईत झाले. त्यावेळेला विश्वामित्र आले आणि विश्वामित्राने वसिष्ठाला विनंती केली आणि दशरथाला विनंती केली, महाराज तुमचा पुत्र आम्हाला द्या, यज्ञ रक्षणासाठी तुमच्या पुत्राची गरज आहे. विश्वामित्रांनी म्हटल्यानंतर वसिष्ठांनी अनुमती दिली. दशरथाने आपला राम आणि लक्ष्मण या दोघांना पाठवलं आणि विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण तर रामाने केलंच, परंतु बला आणि अतिबला ह्या विद्या विश्वामित्रांनी त्यांना दिल्या. आणि यावेळेला मारीच्यासारखे मोठमोठे राक्षस, सुबाहू सारखे राक्षस त्यांनी बाणाच्या पिसाऱ्यांनी उडवले आणि कितीतरी राक्षसांचा निपात केला. पश्यतो लक्ष्मण सेव हता नर्तपुंगवा, हा याप्रमाणे. आणि जाता 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 त्यांनी अहिल्याचा उद्धार केला. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. तिच्या रामाच्या पायाचा स्पर्श झाल्याबरोबर ती मुक्त झाली. कारण या अहिल्येला इंद्राने भ्रष्ट केलेलं होतं, परंतु गौतमाने तिला शाप दिला की ज्या अर्थी तू अशा प्रकारचा व्यभिचार केलास त्या अर्थी तू शिळा होऊन पडशील. आणि तिने त्यांना पुन्हा याच्यावरती काही उपाय मागितल्यावर त्यांनी सांगितलं की जेव्हा श्रीरामचंद्राचे चरण तुझ्यावरती येतील पडतील तेव्हा तू मुक्त होशील. त्याप्रमाणे श्रीराम जाता जाता शिळेवर स्पर्श झाल्याबरोबर ती मुक्त झाली आणि दिव्य होऊन गेली. याप्रमाणे समर्थ रामदासांनी वर्णन केलेलं आहे. त्यानंतर पुढे श्रीरामचंद्र जाता जाता तिथून विश्वामित्राकडे पत्रिका आली जनकाची की माझ्या मुलीचं लग्न आहे, तुम्ही या. पत्रिका कोणाला आली? विश्वामित्रांना. आणि विश्वामित्र यासह आपल्या अनेक शिष्यासह रामासह लक्ष्मणासह त्या मिथिला नगरीला आले. मिथिला नगरीला आल्याबरोबर काय शोभा त्या मिथिला नगरीची. सगळेजण रामाकडे पाहण्यासाठी मोठी गडबड झाली. राम इतके सुंदर दिसायला होते, तापस वेशामध्ये होते, पण दिसायला सुंदर. रामाच्या दर्शनासाठी सगळ्या पुरजनांची गर्दी झाली. असं एका ठिकाणी आमच्या जनी जनार्दन स्वामी यांनी जानकी स्वयंवर नावाचं एक काव्य लिहिलेलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात की रामदर्शनासाठी एवढी गर्दी झाली की या गर्दीच्या वेळेला एक संन्यासी आला रामदर्शनाला आणि त्याच वेळेला एक वेश्याही आली. आता सगळं कुणी येऊ शकतं रामाच्या दर्शनाला. वेश्या आली आणि संन्यासी आला, दोघंही जवळ आले आणि संन्यासाला वेश्येचा स्पर्श झाल्याबरोबर संन्यासी रागावला, चिडला. दूरम दूरम गच्छम गच्छम, जाग लांब हो, तू मला स्पर्श केलास, तू वेश्या आहेस आणि तुला कळत नाही का मी संन्यासी, मला स्पर्श केला. तेव्हा त्या वेश्येच्या तोंडून जनी जनार्दन स्वामींनी तत्वज्ञान सांगितलं. ती म्हणते, अहो संन्यासी महाराज, तुम्ही विनाकारण शेंडी तोडली. अहो शेंडी म्हणजे अहंकार. तुमचा अहंकार जर गेला नाही तर शेंडी तोडून काय उपयोग आहे. जानवं तोडलं, शेंडी तोडली, पण अहंकार गेला नाही, उपयोग नाही. द्वैत गेलं नाही तो उपयोग नाही, मग संन्यास काय कामाचा. याप्रमाणे तिने उपदेश केलाय. आणि मग तिथून रामचंद्र त्याने वर्णन खूप सुंदर केलंय जनी जनार्दन महाराजांनी की श्रीरामचंद्राच्या दुतर्फा जी झाडं लागलेली होते ते जणू काही झाडं रामाचं स्वागत करत होते. तिथे फुलं लागलेले होते, फळं लागलेले होते आणि नमस्कारी ती रामाशी, ते सगळे रामाला नमस्कार करत होते. करता करता श्रीरामचंद्र आले आणि या जनकाच्या दरबारात प्रवेशले. जनकाच्या दरबारात प्रवेशल्याबरोबर धनुष्य ठेवलेलं होतं. तिथे सगळे राजे रजवाडे सगळे बसलेले, मोठमोठे लोक आणि तापस वेशामध्ये राम आणि लक्ष्मण आले. विश्वामित्र येऊन बसले, त्यांनाही जागा दिली आणि सगळ्यांच्या समोर 300 लोकांनी ओढत ते धनुष्य आणलं. 300 लोक, 300 सैनिकांनी ते ओढत धनुष्य त्या राजसभेत आणलं आणि जनकाने सांगितलं की हे धनुष्य जो मोडेल, याला प्रत्यंचा लावील आणि याला बाण लावील, त्याला मी माझी मुलगी देईल. सगळ्यांनी पाहिल्याबरोबर म्हणले 300 लोकांनी ओढून आणलेलं धनुष्य आपली ताकद नाही. सगळेजण शांत बसले. अहो म्हणले कोणीच बोललं. अरे
रावण तेवढ्यात आला. हा रावण मोठा मदोन्मत्त होता. हा रावण कसा होता त्याने वर्णन केलंय की हा अत्यंत सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आणि हा दशकंधर त्याला म्हणतात. त्याला 20 हात होते, 10 तोंड होते. हा दशानन त्या सभेत आल्याबरोबर सगळे एकदम थक्क झाले. जनक देखील घाबरला. म्हणला आता हा रावण उचलतोय धनुष्य आणि आपल्या मुलीला नेतोय. दैत्य धुरंधर तो दशकंधर जो नृपगंधर जासी नसा आहे. मस्त समस्तही मस्तक डोल विहस्त गदांकित हालवित आहे. आपल्या हातातले गदा हलवत 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 म्हणाला, अहो हे धनुष्य याची काय क्षमता आहे म्हणले या धनुष्याची. हे तर साधं कांबट आहे. काय म्हणले, काय परशुराम भट आणि तयाचे आणले कांबट. काय म्हणले परशुराम आणि त्याचं धनुष्य आणलंय आणि ते उचलायला सांगायले. तुम्हाला माहिती का माझा पराक्रम काय येतो. तो सांगू लागला. तो म्हणाला, अहो दंती म्या देवदंती धरुणी मुरडला शैल कैलास गाढा. तुम्हाला माहिती का मी एवढा मोठा कैलास पर्वत उचललाय आणि गदगदा हलवलाय. मोठमोठ्या हत्ती बरोबर, इंद्राच्या हत्ती बरोबर मी युद्ध केलंय. या हत्ती देखील माझ्या युद्धापुढे नतमस्तक झालेत. घेता हस्ती प्रशस्ती कडकडती कडा काळती कापती काळा धाडा. तेथे या कांबिटाचा गरीम गुण किती. या कांबिटाचा काय मोठा गरीम गुण आहे, काय मोठं मोठेपण आहे, काय थोरवी सांगायले तुम्ही. आणि आला रावण. आल्याबरोबर ताबडतोब धनुष्याला हात घातला. हात घालता क्षणीच सीतेने प्रार्थना केली, देवा तुमच्यामध्ये सगळे देव या धनुष्यात येऊन बसावेत. देव धनुष्य जड करा, अजून जड करा, कारण रावणाला उचलता कामा नाही. त्यांनी आधी 1 हात लावला, 2 हात लावले, 3 हात लावले. 20 कराही तर धनुतेन तोले. 20 करा, 20 कर लावले, 20 हात लावले. धनुष्य उचलायला तयार नाही. आणि न तोलवे यास्तव देह डोले. कसं तरी त्यांनी उभं केलं, पण धनुष्य इकडं तिकडं इकडं तिकडं झोकांड्या खायला लागलं. आणि ते झोकांड्या खायला तसं रावणही झोकांड्या खायला. आणि करता करता एकदम त्याच्या छातीवर धनुष्य पडलं आणि भडा 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 रक्ताची उलटी झाली. सगळे थक्क झाले. आणि मग मात्र रावणाला अपमानित झाल्यामुळं कुठे पाहावं कळेना. सगळे लोक म्हणले, रावणाची ही फजिती तर आपलं काय. मग शेवटी कोणी उठायला तयार नाही. जनक उभे राहिले. जनक म्हणले, अरे आद्वीपा सरतो निकतया सर्वे समभ्यागता. हनुमान नाटिका नावाचं एक काव्य आहे. हनुमान नाटिका म्हणजे हनुमंतांनी रामावर एक काव्य लिहिलंय. कशाने लिहिलं तुम्ही म्हणाल तर ते नखाग्राने लिहिलं, नखाच्या टोकाने लिहिलं एका दगडावर. त्याला हनुमान नाटिका म्हणतात. तेव्हा या हनुमान नाटिकेमध्ये वर्णन केलंय की जनक म्हणतो, सगळ्या या ठिकाणच्या द्वीपातल्या लोकांना मी बोलावलं आणि सगळे लोक कोणीही धनुष्य उचलायला तयार नाही. नोत्थापितम स्थानतः. अहो त्याचा टंकार तर बाजूलाच राहिला. ते कोणी उचललं तर नाहीच, धनुष्याला बाण तर लावला नाहीच, दोरी तर ओढली नाहीत, पण उत्थापन सुद्धा केलं नाही. नोत्थापितम स्थानतः निर्वीर मुर्वीतरम. अरे जगात कोणी वीर शिल्लक राहिला का नाही असं म्हणल्याबरोबर लक्ष्मणाला राग आला. ते म्हणाले, वीर नाही, अरे आम्ही वीर नाहीत काय. लक्ष्मण पुढे निघाले. तेवढ्यात विश्वामित्राने सांगितलं, लक्ष्मणा थांबा थांबा. रामाला सांगितलं, रामा जा पुढे. श्रीरामचंद्र अत्यंत कोमल शरीराचे आणि सावळ्या रंगाचे पावलं टाकत पुढे आले. लोक म्हणले, अरे इतका नाजूक पुरुष, एक तापस, हा काय उचलणार आहे धनुष्य. पण याच वेळेला सीतेने सांगितलं की हे सगळ्या देवांनो, आता माझी प्रार्थना आहे का, तुम्ही या धनुष्याला हलकं करा. या धनुष्याला अत्यंत हलकं करून रामाला हे धनुष्य उचललं पाहिजे. आणि ती म्हणू लागली, काय माझ्या वडिलांनी पण केलाय आणि हा असा पण का बरं केला की ज्याच्यामुळं मला रामाशी विवाह करता येईल का नाही शंका निर्माण झाली. पण तेवढ्यात श्रीरामचंद्र आले. त्यांनी हात जोडले, आधी धनुष्याला नमस्कार केला. रावण इथं चुकला.
तो आपल्या गर्भात गेला आणि रामचंद्रांनी नमस्कार केला, धनुष्याला नमस्कार केला, विश्वामित्राला नमस्कार करून निघाले होते आणि ताबडतोब श्री रामचंद्रांनी ते धनुष्य एका क्षणामध्ये उचललं, डाव्या हाताने उचललं. त्यांनी वर्णन असं केलंय की श्रीरामचंद्रांनी ते धनुष्य कसं उचललं त्याचं वर्णन करत असताना ते म्हणतात की श्रीरामचंद्रांनी सहज ते धनुष्य उचललं. आता हे धनुष्य नुसतं उचललं नाही, ते म्हणतात की धनुष्याबरोबर त्या धनुष्याच्या उचलण्याबरोबर सगळ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ते धनुष्य उभं नाही केलं तर कौशिकस्य पुलकै सार्थम मुखैर्नामितम, ते धनुष्य उभं राहिल्याबरोबर कौशिकाच्या म्हणजे विश्वामित्राच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि रोमांच उभे राहिल्याबरोबर ते धनुष्य वाकवलं. अहो धनुष्य नाही वाकवलं, सगळ्या राजांच्या माना वाकवल्या. ते म्हणतात की कौशिकस्य उत्क्षिप्तम सह कौशिकस्य पुलकै सार्धमुखैर्नामितम भूपानाम जनकस्य संशय धिया साकम समास्फालितम. ते वाकवलं, ते सगळ्या राजांच्या मानाखाली वाकवल्या, सगळे राजे खाली बघू लागले आणि त्याला टणत्कार केल्याबरोबर जनकस्य संशय धिया, जनकाच्या मनामध्ये जी शंका होती की कुणीही धनुष्य उचलू शकणार नाही तो संशय फिटला. ताबडतोब टणत्काराने त्यांच्या मनातला संशय गेला आणि ते धनुष्य त्याची दोरी ओढली. ते म्हणतात दोरी नाही ओढली, सीतेचं मन आपल्याकडे ओढलं. ते म्हणतात की ही दोरी नव्हे, साकम समास्फालितम वैदेही मनसा समंच सहसा कृष्टो ततो भार्गवम. आणि आकृष्ट आपल्याकडे ती आकर्ण दोरी ओढली आणि ज्याप्रमाणे आता बाण लावायचा तेवढ्यात ते धनुष्य काढ 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 मोडलं. अहो जुनं धनुष्य होतं ते काढ काढ मोडलं. एखादा इक्षुदंड, एखादं ऊस जसा तुटावा त्याप्रमाणे एखाद्या हत्तीनं बालगजाने जसा ऊस तोडावा त्याप्रमाणे हे धनुष्य तुटून पडलं. कडकड कडचापी जैधवा शब्द झाला, तड 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 विधिहंड त्रास दे अब्ज झाला, तडफडी फणी राणा कंप भूमंडलाला, खडबडी कनिकाद्र ढाका खंडलाला. अहो त्याचा आवाज काही थोडा होता का? सगळीकडे सगळ्या गगनामध्ये तो आवाज निनादला. समुद्राला भरती आली, समुद्र आपली मर्यादा सोडू लागला. त्याप्रमाणे खाली शेष नारायण तडफड करू लागले, तिथपर्यंत आवाज गेला. गिरीकंदर, सगळ्या गिरीकंदरामध्ये आवाज गेला आणि ते धनुष्य मोडलं आणि सर्वांना आनंद झाला. सर्वांनी पुष्पवर्षाव केला, देवांनी पुष्पवर्षाव केला आणि सीतादेवीने त्यांच्या गळ्यामध्ये वरमाला अर्पण केली. याप्रमाणे रामचंद्रांनी या वेळेला सीता देवीशी विवाह केला. आता हा आवाज ऐकल्याबरोबर परशुराम धावत आले. म्हणजे काय आवाज आहे? मग त्यांना कळालं माझं धनुष्य मोडलंय. धनुष्य मोडलं हे कळता क्षणीच परशुराम आले आणि परशुराम म्हणाले माझं धनुष्य कोणी मोडलं, युद्धाला ये. त्यांना कळालं याचं नाव राम आहे. ते म्हणले माझं नाव परशुराम आहे आणि यांचं राम आहे, माझंच नाव घेतलं काय म्हणे यांनी, माझ्या नावासारखंच नाव दिसायले. युद्धाला ये. क्षत्रिय म्हणल्यावर त्यांना राग आला. त्या क्षत्रियांचा निपात केला ना त्यांनी. आणि मग श्रीरामचंद्र आणि परशुराम या दोघं एकमेकासमोर आले. रामचंद्र म्हणाले, आधी त्यांनी विनंती केली पण त्यांनी ऐकलं नाही. म्हणले नाही नाही युद्धाला ये माझ्या समोर. रामचंद्राने हातामध्ये बाण घेतला, धनुष्य घेतला. याचं वर्णन कालिदास यांनी रघुवंशामध्ये केलंय. ते म्हणतात की मावळता सूर्य आणि उगवता चंद्र जसा पौर्णिमेला दिसावा, सूर्य मावळतोय आणि त्याच वेळेला पूर्वेकडून चंद्र उगवतोय पौर्णिमेचा. तर पौर्णिमेचा चंद्र म्हणजे श्रीरामचंद्र आणि मावळतीचा सूर्य म्हणजे परशुराम. असं रूप दिसू लागलं आणि रामाने धनुष्याला बाण जोडला. मग त्यांना कळालं की अरे आपलंच तेज आहे, वैष्णव तेज आहे. आणि त्याने सांगितलं अरे तुम्ही मी एकच आहे. राम म्हणाले हो, पण आता हा बाण मला खाली माझा परत घेता येणार नाही, माझा बाण वाया जात नसतो. मग काय करायचं? त्यांनी सांगितलं तुमचा मृत्यूचा दरवाजा मी बंद करतो. आणि मग रामाने यांच्या मृत्यूचा दरवाजा बंद केला. तुम्हाला चिरंजीव, परशुराम चिरंजीव आहे. या ठिकाणी
सप्त चिरंजीवी ना आपण म्हणतो, 7 चिरंजीव आहेत. अश्वत्थामा बलिर्व्यासो, त्याप्रमाणे हनुमंतो विभीषण, त्याप्रमाणे हे सप्त चिरंजीव आहेत. कृपाचार्य चिरंजीव आहेत, परशुराम चिरंजीव आहेत. याप्रमाणे परशुराम तिथून निघून गेले. मग राम इकडे दशरथाला बोलावून पाठवलं. दशरथ आले. लक्ष्मणाबरोबर या उर्मिलेचा विवाह झाला. रामाबरोबर सीतेचा, भरताबरोबर मांडवीचा आणि शत्रुघ्नाचा विवाह त्यांच्या दुसरी एक कन्या होती. याप्रमाणे या चौघांचे विवाह झाले. सुत कीर्तीबरोबर शत्रुघ्नाचा विवाह झाला. याप्रमाणे पुढे श्रीरामचंद्र आपल्या राज्यामध्ये आले आणि घटना घडली. रामाचा आता राज्याभिषेक होणार. त्याच वेळेला सांगितलं की आता रामाच्या ऐवजी भरताला राज्य द्या. कैकेयीने सांगितलं, दशरथा तुला मी, तू आठवतंय का इंद्राला साह्याला तू गेला होतास, त्यावेळेला मी तुझं चाक पकडलं आणि तुला जय मिळाला. त्यावेळेला तू मला म्हणाला होतास, तुम्ही मला म्हणाला होतात की तुम्हाला काय वरदान पाहिजे, तेव्हा मी ते वरदान आता मागून घेते. पहिल्या वराने भरताला राज्य, दुसऱ्या वराने श्रीरामचंद्राला वनवास. हे ऐकल्याबरोबर धाड दशरथ राजे कोसळले. रामाने ताबडतोब वल्कल नेसली. राम, लक्ष्मण आणि सीता वनवासात गेले. आणि वनवासात खरं म्हणजे हे रामाचं एक लीला आहे. आपल्याला वाटतं रामाला वनवास झाला, पण ती लीला होती. कारण राम अवतारी पुरुष होते, त्यांना रावणाचा वध करायचाच होता. यावेळेला संपूर्ण हा सगळा दक्षिण प्रदेश दंडकारण्य यामध्ये राक्षसांची वस्ती होती. अनेक ऋषींना त्यांनी मारलं होतं. तेव्हा या सगळ्यांना एकदा धडा शिकवायचा होता, म्हणून श्रीरामचंद्रांनी वनवास स्वीकारला आणि 14 वर्ष वनवास. या वेळेला श्रीरामचंद्र वनवासामध्ये असताना नाशिकला आलेले. त्याप्रमाणे आपल्या इथून थेट दक्षिणेपर्यंत लंकेमध्ये त्यांनी त्यावेळेला एक जो मार्ग निर्माण केलाय, सेतू, तो आजही आहे. तो सेतू आजही आहे. त्याला राम सेतू म्हणतात. कुणी लोक म्हणतात की तो निसर्गानेच तयार झाला. निसर्गाने तयार होत असतो का? तेव्हा अगदी भारताच्या कोपऱ्यापासून ते लंकेपर्यंत हा सेतू रामचंद्रांनी बांधला. यावेळेला अनेक राक्षसांचा वध रामचंद्रांनी केला आणि स्वतः माया मृगंदयिते सिद्धमन्वधावत, माईक अशा प्रकारचा मृग. खरं म्हणजे रामाला माहित होतं की हा मारीचे खोटा आहे, पण सीतेसाठी राम धावत गेले. सीता म्हणाली की मला याचं सुंदर अशा प्रकारची चोळी करायची आहे, म्हणून राम गेले आणि मारीचांनी त्यांना फसवलं आणि शेवटी मरताना हे सीते लक्ष्मणा धाव म्हणून आवाज दिला. सीताने सांगितलं लक्ष्मणा जा, राम संकटात आहे. लक्ष्मणाने सांगितलं नाही, रामाला संकट येऊ शकत नाही. ती म्हणाली नाही, तुमच्या मनात काहीतरी काळं बेर आहे. शेवटी त्यांनी लक्ष्मण रेषा आखली आणि तिथून तो निघून गेला. रामाला अर्थात काहीच झालेलं नव्हतं, पण लक्ष्मण आणि राम येईपर्यंत रावणाने एक तापसी वेश धारण केला आणि भिक्षाधारी वेश धारण करून सीतेला पळवून नेलं. सीतेला पळवून नेल्यानंतर मात्र जटायू आला. जटायू बरोबर या रावणाचं युद्ध झालं. शेवटी रावणाने जटायूचे पंख कापले आणि रावण हा आकाश मार्गाने तिला लंकेमध्ये घेऊन गेला. ती लंकेमध्ये 6 महिने शिंशुपा नावाच्या वृक्षाखाली राहिली. इकडे रामचंद्रांनी सुग्रीवाशी मैत्री केली आणि सुग्रीवाशी मैत्री करून बालीचा वध केला. सुग्रीवाचं सगळं सैन्य, मारुती वगैरे सगळे अंगद, त्याचप्रमाणे सगळे नळ निळ जांबुवंत. ही थोडी विचार करण्यासाठीची गोष्ट आहे की श्रीरामचंद्रांनी रावणासारख्या बलाढ्य शत्रूवर विजय मिळवला, पण बिनखर्ची. अर्थशास्त्र पहा रामाचं कसे बिनखर्ची. काय हो, या सैन्याला काय खाऊ घालावं लागलं? सगळे वानरत होते, त्यांना खाऊ घालण्यासाठी अन्न निर्माण करायची गरज नाही, स्वयंपाकी लावायची गरज नाही, कोणतं अन्नधान्य आणण्याची गरज नाही. ते आपले फळं खायचे, मुळं खायचे, पाले खायचे. पाले खाई रे वानर, पाले खात होते. तेव्हा राम म्हणाले बिनखर्ची. राहायला कुठं? झाडावर राहत होते, डोंगरात राहत होते. राहायला खर्च नाही, खायला खर्च नाही आणि अंगावर कपड्यालाही खर्च नाही. बिनखर्ची आणि शस्त्रास्त्रालाही खर्च नाही, कारण हे सगळे दगडा धोंड्यांनीच मारत होते. झाडं उपटायचे, दगड घ्यायचे आणि मारायचे.
म्हणजे बिनखर्ची युद्ध रामाने केलं, हे रामाकडून शिकण्यासारखं आहे. रामाने वानरांची का मैत्री केली तर बिनखर्ची युद्ध केलं. पैसे नसताना कसं जगावं हे रामाकडून शिकावं. युद्ध सुद्धा पैसे नसताना केलं, नाही तर युद्धाला किती खर्च येतो. असो, याप्रमाणे श्रीरामचंद्रांनी रावणाबरोबर युद्ध केलं आणि शेवटी रावणाला ठार केलं. इंद्रजिताला लक्ष्मणाने ठार केलं आणि सगळे रावणाचं सैन्य ठार झालं. आणि विधवा लंका विधवा झाली. रावणाची पत्नी मंदोदरी म्हणाली, अरे अहो रावणा, तुम्हाला मी किती म्हणले होते की या सीतेच्या नादी लागू नका, तुम्ही मोहित होऊ नका, परंतु तुम्ही मेलात आणि लंका विधवा झाली. मीच नुसती एकटी विधवा नाही झाली, लंकाही विधवा झाली. आणि शेवटी श्रीरामचंद्रांनी विभीषणाला राज्याभिषेक केला आणि राज्य विभीषणाला दिलं. सीतेला आणलं, सीतेची अग्निपरीक्षा केली आणि नंतर या पुष्पक विमानामध्ये बसून राम, लक्ष्मण, सीता हे सगळे पुष्पक विमानामध्ये बसून आले, अयोध्येला आले. अयोध्येला आल्याबरोबर रामाचं स्वागत झालं. 14 वर्षानंतर राम आले. भरत हा श्रीरामचंद्राचा धाकटा भाऊ. राम वनवासात गेलेत म्हटल्यानंतर आपण देखील तापसी वेश त्यांनी धारण केला होता आणि त्या नंदीग्राममध्ये तो राहिला. रामाच्या पादुकांचं पूजन करत तापसी वेशामध्ये राहिला. जमिनीवर झोपत होता आणि केवळ भाजलेल्या काही गोष्टीच तेवढ्या खात होता, बाकी काही खात नव्हता. म्हणजे उपाशी राहून किंवा भाजलेलं खाऊन, ज्याला आपण आज भगर वगैरे यासारख्या गोष्टी म्हणतो, असं उपवासाचे पदार्थ खाऊन हा राहिला. याप्रमाणे आल्यानंतर श्रीरामचंद्राचं स्वागत झालं आणि यावेळेला वसिष्ठ ऋषींनी रामाचे जे जटाजूट होते ते काढले. जटाजूट काढवायचे आणि रामाला टोप वगैरे घातला. त्यांना अनेक ठिकाणचं पाणी, गंगा वगैरे ठिकाणचं पाणी आणून अभिषेक केला, पुन्हा राज्याभिषेक केला आणि श्रीरामचंद्र, सीतादेवी, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, मारुती हे सगळे रामपंचायतन आज आपण म्हणतो, तेव्हा हे सगळे या ठिकाणी आनंदात राहू लागले. पण मधल्या काळामध्ये श्रीरामचंद्रांनी ऐकलं त्यांच्या काही दूतांकडून की तुमच्याबद्दल लोक काय बोलतात. तर एक परीट म्हणाला की आपल्या पत्नीला की तू मला न विचारता माहेरी गेलीस आणि आली नाही सांगितलेल्या वेळेला, मी आता तुला घरात घेणार नाही, मी काही राम नाही. रामाने 6 महिने रावणाच्या घरी राहिलेली सीता परत घेतली, मी काही तसा नाहीये. हे रामाने ऐकल्याबरोबर सीतेला वनात पाठवलं. लक्ष्मणाला सांगितलं तिला वनात घेऊन जा. आणि या ठिकाणी श्रीरामचंद्र यांनी लक्ष्मणाला सांगून रथात तिला बसविलं. तिला वाटलं, सीता यावेळेला गर्भवती होती, तिला वाटलं की माझे डोहाळे पूर्ण करण्यासाठी पाठवलंय. परंतु वाल्मिकीच्या आश्रमामध्ये ती राहिली. लक्ष्मणा तिथून परत आले आणि त्यानंतर तिला 2 पुत्र झाले, लव आणि कुश असे 2 पुत्र झाले. यानंतर रामाने यज्ञ केला. पण या ठिकाणी ते सांगतात की श्रीरामचंद्राच्या यज्ञाच्या वेळेला सुद्धा सीता देवी आल्या नाही. त्यांनी सांगितलं, हे कुश आणि लव वाल्मिकीला सांगितलं, हे तुमच्या पदरात घातलेत, आता मी या ठिकाणी थांबत नाही. रामाने जेव्हा अश्वमेध घोडा सोडला तेव्हा या दोघांनी तो घोडा पकडला. या वेळेला सुग्रीव आले, हनुमंत आले, भरत आले, लक्ष्मण आले, पण कोणालाही लवकुशांच्या पुढे पराक्रम गाजवता आला नाही. शेवटी श्रीरामचंद्र आल्यानंतर सीतादेवीने सांगितलं, यांना बाण मारू नका, हे तुझे वडील आहे. राम आणि लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या सगळ्यांच्या सोबत लवकुश आले अयोध्येमध्ये. त्यांनी रामायण गायल्याचं वर्णन केलेलं आहे. पण सीतादेवी मात्र तिथून भूमीला म्हणाली, भूमी, हे आई तू मला पोटात घे, मी आता अयोध्येत जात नाही. अयोध्येत न जाता सीतादेवी विवरामध्ये शिरल्या, जमिनीमध्ये शिरल्या आणि जमीन बंद झाली. रामाला खूप दुःख झालं, वाईट वाटलं. त्यानंतर अनेक वर्ष रामाने राज्य केलं, पण सीतादेवीचे शिवाय केलं. तेव्हा नंतर मात्र राम हा आपल्या मूळ रूपाला, लक्ष्मण आपल्या मूळ रूपाला एकरूप झाले. याप्रमाणे श्रीरामचंद्राचं
कथानक या ठिकाणी सांगितलं. श्रीरामचंद्र त्यांच्या मुलांचं लव आणि कुश यांचं वर्णन केलं आणि कुशाचा वंश या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात की हा कुशाचा वंश सांगत असताना लक्ष्मणाला अंगद आणि चित्रकेतू हा पुत्र झाला, भरताला तक्ष आणि पुष्कळ नावाचा पुत्र झाला, शत्रुघ्नाला सुबाहू आणि श्रुतसेन नावाचा पुत्र झाला. कुशाची संतती सांगतात. कुशाला अतिथी झाला, निषद झाला, नभ झाला, पुंडरीक, क्षेमधन्वा, त्याचा देवानिक, त्याचा परियात्र, त्याचा बल झाला, त्याचा स्थल झाला, बलापासून वज्रनाभ झाला, त्याचा शंखवन किंवा खगण झाला, विधृती झाला, त्याचा हिरण्यनाभ, त्याचा पुष्य, त्याचा ध्रुवसंधी, त्यापासून सुदर्शन झाला, त्यापासून अग्निवर्ण, त्यापासून शीघ्र, त्यापासून मरू झाला. याला योगसिद्धी प्राप्त होती आणि तो कलापग्रामामध्ये त्याला जायला सांगितलं आणि सूर्यवंश नष्ट झाल्यावर पुन्हा याच्यापासून वंश सुरू होईल म्हणून सांगितलं, ह्या मरूपासून. शेवटी सुमित्र होऊन गेला आणि शुकाचार्य म्हणतात सुमित्रानंतर कलयुगात रामाचा वंश राहिला नाही, संपला. आणि यानंतर ते म्हणतात की पुढे इक्ष्वाकूचा दुसरा मुलगा जो निमी होता त्याचं वर्णन करायला सुरुवात करतात. या ठिकाणी वसिष्ठाने एकदा निमीला यज्ञासाठी थोडं थांबायला सांगितलं. वसिष्ठ ऋषी म्हणाले मला इंद्राकडे जायचे, तिथून आल्यावर मी यज्ञ करतो. निमी काही थांबलाच नाही आणि इंद्राकडून वसिष्ठ येईपर्यंत यांनी यज्ञ उरकून घेतला. हे ऐकल्याबरोबर वसिष्ठाला वाईट वाटलं आणि वसिष्ठाने निमीला शाप दिला. त्याने सांगितलं का रे निमी, तू माझं ऐकलं नाहीस तर तुला शाप देतो, तुझा देह नष्ट होईल. निमी म्हटल्यावर माझा काही दोष नाही, मला काय शाप देता, मी तुम्हाला शाप देतो, तुमचा देह नष्ट होईल. आणि वसिष्ठ ऋषीचाही देह नष्ट झाला आणि याचाही देह नष्ट झाला. शेवटी वसिष्ठांनी मित्रा वरुणाच्या पासून आणि उर्वशीच्या पोटी पुन्हा जन्म घेतला आणि या निमीचा देह नष्ट झाला. त्या लोकांनी, काही ऋषींनी त्याच्या देहाचं मंथन केलं आणि त्यातून जनक जन्माला आले. जनक जे पुढे आपल्याला जनकाचा वंश दिसतो ते जनक हे आडनाव आहे, कुलाचं नाव आहे. त्याप्रमाणे जनक जन्माला आले आणि विदेह, तो विदेह अवस्थात असल्यामुळं निमी हा विदेह अवस्थेत होता, देह नष्ट झाला म्हणून विदेह असं आपण म्हणतो, विदेह नगरी असं आपण म्हणतो. आणि ते मंथन केल्यामुळे त्याला मिथिल अशी संज्ञा प्राप्त झाली. मिथिल हा कुलाचं नाव आहे, विदेह कुलाचं नाव आहे आणि जनक हे कुलाचंच नाव आहे. त्याप्रमाणे मग तो म्हणाला मला आता देह नको, मला देहाचा कंटाळा आला, म्हणून हा जो निमी आहे तो तुमच्या पापणीमध्ये जाऊन राहिला, म्हणून निमी पापणीमध्ये राहिलेला आहे. तो आपल्याला सुगंध रूपामध्ये त्या ठिकाणी राहिला. त्यानंतर जनक यांच्यापासून सुदावसू, नंतर त्याचा नंदीवर्धन झाला, त्याचा सुकेतू झाला, त्याचा देवराज झाला, त्याचा बृहद्रथ झाला, त्यापासून महावीर्य, त्यापासून सुधृती, त्याचा दृष्टकेतू, त्याचा हर्याश्व, त्याच्यापासून पुन्हा मरू नावाचा मुलगा झाला. त्या मरूचा प्रतीप झाला, प्रतीपाचा कृतिरथ झाला, कृतिरथाचा देवमीठ झाला आणि त्याचा विश्रुत, त्याचा महाधृती, त्यापासून कृतिरात, त्याचा महारोमा, महारोमापासून स्वर्णरोमा झाला, स्वर्णरोमापासून रश्वरोमा झाला आणि रश्वरोमापासून शिरध्वज झाला. हा सीतेचे वडील, हा शिरध्वज. कोणतेही जनक सीतेचे वडील नाही. शिरध्वज हा जो झाला त्यांनी नांगर आपल्या जमिनीमध्ये खणत नेत असताना त्या नांगराच्या फाळाला सीतेची पेटी लागली आणि म्हणून सीता या शब्दाचा अर्थच असा, शीर म्हणजे नांगर, म्हणून नांगराला जी लागली तिला सीता असं म्हणतात. शिरध्वज हा तिचा पिता. शिरध्वजाचा कुशध्वज, त्याचा धर्मध्वज, त्यापासून कृतध्वज, त्याचा मितिध्वज झाला. कृतध्वजापासून केशिध्वज झाला, केशिध्वजाचा मितध्वज खांडिक्य. हे सगळे मिथिलेचे राजे अध्यात्मविद होते, अध्यात्मविशारद होते. त्यानंतर धृती झाला, त्यापासून बहुलाश्व झाला, त्याचा कृती झाला, त्याचा महावशी झाला आणि याज्ञवल्क्याच्या कृपेने हे सगळे राजे निर्द्वंद्व असे होते. त्यानंतर सोमवंशाचं वर्णन करायला सुरुवात करतात.
सोमवंशामध्ये इलेचा पुत्र पुरुरवा आपण बघितलं. इला जी मुलगी जिला स्त्रीरूप प्राप्त झालं, बुध तिच्यावर खुश झाला, त्याच्यापासून पुरुरवा झाला. बुध आणि इला यांच्यापासून पुरुरवा झाला. आता पुन्हा पहिल्यापासून सांगतात की ब्रह्मदेवापासून अत्री झाला, म्हणजे महाविष्णूपासून ब्रह्मदेव, ब्रह्मदेवापासून अत्री, अत्रीच्या डोळ्यातून अमृत रूपाने सोम झाला. आता सोमवंशाचं वर्णन करताना पुन्हा पहिल्यापासून सांगतात. सोम कुठून झाला तर अत्रीच्या डोळ्यामधून अमृतरूप जे थेंब पडला त्यातून सोम झाला. सोम हा औषधी वनस्पती यांचा अधिपती आहे. त्यावेळेला त्याने राजसूय यज्ञ केला. सोमाने राजसूय यज्ञ केला आणि बृहस्पतीची पत्नी तारा तिचं त्याने हरण केलं. बृहस्पतींनी विनंती केली की माझी पत्नी मला दे, पण तो द्यायला तयार नाही. विनाकारण पत्नीला पळवलं. एवढे चांगले असताना सुद्धा शेवटी बृहस्पती हे म्हणाले, अरे ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं, अहो माझी पत्नी पळवली, तुम्ही काही 4 शब्द सांगा. इकडे सोम यांनी पत्नी पळवली बृहस्पतीची, म्हणून शुक्राचार्य हे बृहस्पतीचे विरोधक, म्हणून त्यांनी चंद्राच्या बाजूने, सोमाच्या बाजूने आपलं सैन्य दिलं आणि यांचं युद्ध सुरू झालं. इकडे इंद्राचं सैन्य बृहस्पतीच्या बाजूने आणि शुक्राचं सैन्य सोमाच्या बाजूने, दोघांचं भयंकर युद्ध झालं आणि शेवटी ब्रह्मदेवाने मध्यस्थी केली, युद्ध थांबवलं. या वेळेला ही तारा, म्हणून आपण म्हणतो ना तारा मंदोदरी तथा, ते ही तारा आहे. कुणी म्हणतात ही तारा आहे, कुणी म्हणतात ती दुसरी या सुग्रीवाची पत्नी तारा आहे. मग कोणती का असेना, पण अशा पंचकन्या असल्या अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा. तर पंचकन्या नाहीये, कन्या म्हणजे जिचं लग्न झालं नाही तिला कन्या म्हणतात. मग हे काय लोक उग पंचकन्या म्हणतात. अहो पंचकम या स्मरेन नित्यम, या 5चं जो स्मरण करतो, पंचकम या स्मरेन नित्यम. पंचकन्या नाही, कन्या म्हणजे जिचं लग्न झालं नाही. इथं तर सगळ्यांचेच लग्न झाले, सीतेचं झाले, ताराचं झाले, मंदोदरीचं झालंय, मग कन्या कशी होईल ती? तेव्हा असं नाही, लोक उगीच काहीतरी म्हणत राहतात. असो, त्याप्रमाणे बृहस्पतीने ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही याची सोडवणूक करा. त्यामुळे ब्रह्मदेव यांनी मध्यस्थी करून सोडवण्याचा प्रयत्न केला आणि मग शेवटी त्यांनी विचारलं की का ग तारे, तू गरोदर आहेस का? ती म्हणाली हो, ती गरोदर. त्यावेळेला ती गरोदर होती. आता गरोदर होती म्हणून बृहस्पतीने सांगितलं की तो गर्भ टाकून दे, मी काही तुला सोडत नाही, पण गर्भ टाकून दे. तिने काही टाकायला तयारच नाही. शेवटी हा गर्भ कोणाचा आहे याची चर्चा सुरू झाली. ती लाजायला लागली. शेवटी ब्रह्मदेवानी अगदी एकांतात जाऊन विचारलं, खरं सांग मला, हा गर्भ कोणाचा आहे? तिने सांगितलं हा सोमाचा गर्भ आहे. आणि मग तो गर्भ जन्माला आल्याबरोबर तेजपुंज होता. सोमानी तो गर्भ माझा आहे म्हटल्यानंतर पुत्र म्हणून स्वीकारलं. तो बुध झाला. याप्रमाणे हा बुध आणि इला आपण बघितलं. इला जिला स्त्रीरूप प्राप्त झालं होतं, या सुद्युम्नाला जे स्त्रीरूप प्राप्त झालं होतं ती इला झाली. त्या इलेबरोबर बुधाने विवाह केला आणि त्याचा पुरुरवा झाला. पुरुरवा अत्यंत गुणवान होता. स्वर्गामध्ये देखील त्याची कीर्ती गात होते लोक. पुरुरवा एकदा मित्रावरुणाचा शाप उर्वशीला झाला आणि म्हणून तिला पृथ्वीवर यावं लागलं. याप्रमाणे उर्वशीला देखील या पुरुरवाबद्दल आकर्षण निर्माण झालं, म्हणून मित्रावरुणाने शाप दिला आणि ही पृथ्वीवर आली. आल्याबरोबर पुरुरवा आणि उर्वशी या दोघांनी एकमेकांच्या बरोबर विवाह केला. ती म्हणाली मी तुमच्या सोबत राहते, पण माझ्या 3 अटी आहेत. कोणत्या अटी आहेत? नंबर 1, माझ्याजवळ 2 कोकरं आहेत, बोकडं. त्या बोकडाचं रक्षण करायला पाहिजे. तो म्हणाला ते काय अवघड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी दररोज तूप खाते, मला तूप लागतं खायला, लोणकडं. तो म्हणाला हो, लोणकडं तूपही देत जाईल. आणि तिसरं म्हणजे मी तुम्हाला मैथुनाशिवाय नग्न पाहणार नाही. ते जर पाहिलं तर मी ताबडतोब निघून जाईल. याप्रमाणे त्यांनी हे 3 अटी मान्य केल्या. 1 वर्ष झालं तो तिच्याबरोबर राहत होता आणि इकडे इंद्र त्रस्त झाला. म्हणजे 1 वर्ष झालं, अजून उर्वशी खालीच आहे, तिला घेऊन या.
गंधर्व आले, पाऊस धोधो धोधो पडत होता, रात्रीची वेळ होती आणि गंधर्वाने हे जे 2 बोकडे आहेत ते त्यांचे दोर तोडले आणि घेऊन चालले. तेवढ्यात हे बोकडं बे 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 करून ओरडले. ओरडल्याबरोबर ही जागी झाली उर्वशी. उर्वशी म्हणाले, अहो माझे बोकडं घेऊन चालले, बोकडं घेऊन चालले, तुम्ही काय झोपलात? तेवढ्यात हा धावत धावत पांघरून बाजूला सोडून निघाला आणि एकदम यांनी एक चमत्कार केला. वीज चमकावली. वीज चमकल्याबरोबर त्या भक्क प्रकाशात हा नग्न असलेला दिसला, निर्वस्त्र असलेला दिसल्याबरोबर ती म्हणाली, हे पुरोराव्या, मी थांबत नाही. एकतर माझे बोकडं तू रक्षण करू शकला नाहीस आणि दुसरी अट देखील माझी मोडली. तू विवस्त्र या ठिकाणी मैथुनाशिवाय दिसलास. निघाली आणि ती निघाल्यानंतर हा खूप रडू लागला. अत्यंत मोठ्याने विलाप केला. शेवटी तिने सांगितलं की आपली 1 वर्षानंतर भेट होईल आणि त्यावेळेला तुला पुत्र होतील माझ्यापासून. याप्रमाणे पुरोरव्याला 6 मुलं झाले. आयु, श्रुतायु, सत्यायु, रथ, विजय आणि जय. आणि नंतर शेवटी त्यांनी तिचं स्मरण केलं आणि एकदा अप्सरेसोबत ती स्नान करताना दिसली. त्यावेळेला तिने सांगितलं की ही अरणी घ्या. त्याला अरणी दिली आणि वेदमंत्राचं स्फुरण त्यातून झालं. त्रेतायुगामध्ये तिने थाळी दिली आणि ते शमी वृक्षातून पिंपळ निघाल्याचं पाहिलं. ती अरणी, खालची अरणी आणि वरची अरणी, म्हणजे पुरुरवा आणि उर्वशी असं तो समजला आणि त्यातून जो अग्नी निर्माण झाला. म्हणून असं म्हणतात की पुरुरव्याने पहिल्यांदा अग्नीचा शोध लावला. तर त्रेतायुगामध्ये पहिल्यांदा अग्नी एकच होता, पण तो 3 रूपाने प्रगट झाला. त्रयीमय अग्नी 3 रूपातला आहे. आवहनीय अग्नी, त्याचप्रमाणे गार्हस्पत्य अग्नी, अशा प्रकारच्या अग्नीचे 3 प्रकार आहेत. असो, याप्रमाणे त्रेतायुगामध्ये दक्षिणाग्नी असं 3रं अग्नी आहे. तेव्हा हे त्रेतायुगामध्ये झालं. त्यानंतर पुढे त्याचा विजय झाला, त्याचा भीम, त्याचा कांचन, त्याचा होत्रक, होत्रकचा जन्नू झाला. हाच जन्नू ज्याने गंगा प्राशन केली तोच हा जन्नू आहे. जन्नूपासून पुरू झाला, त्याचा बलाक झाला, त्याचा अजक, अजकाचा कुश, कुशाचा कुशांबू, त्याचा मूर्ती, त्याचा वसू, त्याचा कुशनाभ झाला आणि त्यांचा कुशांबूपासून गाधी कुल जन्माला आलं. कुशांबापासून गाधी. गाधी याला सत्यवतीची मुलगी दिलेली होती. गाधीच्या कुलामध्ये विश्वामित्र आहे आणि त्याला गाधीला सत्यवती ही मुलगी होती. गाधीला सत्यवती नावाची मुलगी होती. ऋचिक नावाचे ऋषी होते. त्यांनी गाधीच्या मुलीला मागणी घातली. हे ऋचिक ऋषी ब्राह्मण आणि गाधी हे क्षत्रिय कुल होतं. तेव्हा त्यांनी गाधीच्या कुलाला मुलीला मागणी घातली. पण आता याला नाही कसं म्हणायचं म्हणून गाधी म्हणाले की हे पा ऋचिका, मला जर 1000 शामकर्ण घोडे तुम्ही आणून दिले तर मुलगी घेऊन जा. त्याला वाटलं हा कुठला आणणार आहे. हा थेट गेला वरुणाकडं आणि म्हणाला, वरुणा, मला 1000 शामकर्ण घोडे पाहिजे. शामकर्ण म्हणजे फक्त याचा एकच कान काळा, बाकी सगळे पांढरे, सगळं अंग पांढरं आणि एक कान काळा. त्यांनी दिले शामकर्ण घोडे. 1000 शामकर्ण घोडे वरुणाकडून आणले. म्हणले, राजा हे घे. गाधी थक्क झाला. गाधी म्हणला, ठीक आहे. या मुलीबरोबर सत्यवती बरोबर ऋचिकाचा विवाह झाला आणि सत्यवती आणि तिची आई मग या दोघींनी पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली. आता ही ऋचिकाने चरू शिजवला आणि ऋचिक गेले स्नानाला. ऋचिक म्हणाले, एक तुझ्या आईचा चरू आहे, एक तुझा चरू आहे, मी स्नानाहून येतो. या ऋचिकाने हे तयार केलेले चरू सत्यवतीच्या आईला वाटलं की आपल्या पत्नीसाठी यांनी चांगला चरू केला असेल आणि माझ्यासाठी सामान्य केला असेल. ती म्हणाली, तुझा चरू मी घेऊ का, माझा चरू तू घे. ती म्हणाली, घ्या. याप्रमाणे सत्यवतीने आपला चरू आईला दिला आणि आईचा चरू तिने घेतला. बाहेरून आल्याबरोबर ऋचिक म्हणाले, अरे चरूची अदलाबदल कुणी केली. ती म्हणे, अहो मी तिचा चरू खाल्ला आणि तिने माझा खाल्ला. असं म्हणल्याबरोबर ते म्हणे, अरे अरे हे वाईट झालं. म्हणले, का, या अदलाबदलीमुळं तुला भयंकर क्रोधी पुत्र होईल आणि तुझ्या आईला मात्र ब्रह्मवेत्ता पुत्र होईल. का, तर ही चूक झाली. म्हणजे मग आता काय करायचं, मला
चुकीची परिमार्जन काय? ती म्हणाली तुझा नातू चांगला होईल, तुझा नातू मात्र वेगळा होईल, पण चरूचा प्रभाव दिसेल. सत्यवतीला जमदग्नी झाला. जमदग्नी अत्यंत रागीट होते म्हणून आपण म्हणतो तो माणूस म्हणजे जमदग्नी आहे, आजही म्हणतो जमदग्नी रीते ललाटे असं वर्णन आपण करतो. राग आहे. सत्यवती ही पुढे कौशिकी नदी बनली आणि जमदग्नी याचं लग्न रेणू यांची कन्या रेणुका हिच्याबरोबर झालं. त्या जमदग्नी आणि रेणुका यांच्यापासून वसुमत इत्यादी मुलं झाले. त्यात भार्गवराम परशुराम हे सगळ्यात श्रेष्ठ होते. परशुराम यांनी हैहय कुलाचा नाश केला, कार्तवीर्य अर्जुनाचा नाश केला. त्यांना दत्त प्रसन्न होता. एकदा काय झालं की जेव्हा ही रेणुका ही जेव्हा नदीवरती गेली होती, ती असं म्हणतात की ती दररोज या वाळूचा घट तयार करायची आणि घेऊन यायची, त्याच्यात पाणी घेऊन यायची. एके दिवशी वाळूचा घट लवकर झालाच नाही. त्याचं कारण काय झालं ते म्हणे नर्मदा नावाच्या नदीमध्ये तिथे हे स्नान करत होते आणि नर्मदा नदीच्या तिथे हा चित्ररथ गंधर्व स्नान करत होता आपल्या अनेक स्त्रियांच्या सोबत. या वेळेला तिला थोडं वाटलं की आपण देखील अशाच प्रकारची क्रीडा करावी. इकडे जमदग्नी तर आधी जमदग्नी ते म्हणले का ग रेणुके तुला उशीर का झाला, तू नक्की व्यभिचारी आहेस. ती म्हणली नाही महाराज मी काही व्यभिचार केला नाही. नाही म्हणे व्यभिचार केलास. म्हणजे नाही मनाने व्यभिचार केलास. आणि मग तेवढ्यात आपले पोरं आले. पोराला म्हणे त्या हिला मार. म्हणजे आपल्या आईला कसं मारायचं, बाकीच्या सर्वांनी नकार दिला. परशुराम आले मागून, परशुरामा तुझ्या आईचा वध कर. त्यांनी ताबडतोब काही न विचार करता हातात खड्ग घेतलं आणि तिचा वध केला. आणि तुझ्या पोरांचाही वध कर, कारण माझी आज्ञा त्याने ऐकली नाही, त्यांचाही वध केला. म्हणजे वा 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 परशुरामा मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय वरदान पाहिजे. म्हणजे वरदान एवढंच द्या की माझ्या आईला जिवंत करा, माझ्या भावाला जिवंत करा आणि मी मारलं यांची आठवण त्यांना राहू नये. बस त्यांचा प्रभाव माहित होता, त्यांनी ताबडतोब सर्वांना जिवंत केलं. याप्रमाणे हा नर्मदा नदीमध्ये एकदा रावण याचं शिबिर पडलेलं होतं. शिबिर म्हणजे सैन्याचा तळ रावणाचा. आणि इकडे सहस्रार्जुन आंघोळ करत होता. त्यांनी सगळं पाणी अडवलं. जसं आपल्या आता घराघरात पाणी आलं ना त्यावेळेला सगळ्या त्यांच्या शिबिरामध्ये पाणी. रावण म्हणला अरे हे एवढं पाणी माझ्या शिबिरात का आलं. म्हणजे कुणी म्हणले की अरे तो सहस्रार्जुन स्नान करतोय, रावण युद्धाला आला. ते म्हणले माझ्याशी युद्ध करतो का. त्यांनी सहस्रार्जुनांनी त्या रावणाला पकडलं, सगळ्या सैन्याला तर नष्ट केलं आणि रावणाला एखाद्या वानराप्रमाणे किंवा एखाद्या जसं आपण कुत्रा एखाद्या ठिकाणी बांधतो त्याप्रमाणे वानरासारखं माकडासारखं त्याला बांधून घेऊन आला. 10 तोंड आणि 20 हात. लोक म्हणले आहे काय माकड आहे हे. त्या माकडासारखं त्याला सगळ्या गावात फिरविलं, बंदिस्त ठेवलं. आणि मग रावणाने हात जोडले तेव्हा रावणाला सोडलं. याप्रमाणे एवढे कार्तवीर्य अर्जुन किंवा सहस्रार्जुन श्रेष्ठ होते. याप्रमाणे हा त्यांनी वर्णन असं केलंय की परशुरामाने माहेशमती नगरीवर हल्ला केला आणि या माहेशमती नगरीवर हल्ला करून कार्तवीर्य अर्जुनाला कशामुळे ठार केलं तर ते म्हणे एकदा कार्तवीर्य अर्जुन म्हणजे सहस्रार्जुन आलेला असताना त्याला तहान लागली, भूक लागली. आणि मग जमदग्नीला विचारलं महाराज काही सोय होईल का पाण्याची जेवणाची. म्हणजे हो. ताबडतोब किती वेळात म्हणजे आत्ता ताबडतोब त्यांनी सोय केली. पाहिल्याबरोबर सगळ्यांना जेवायला बसविलं. म्हणजे काय सगळे जेवायला बसा. चांदीचे ताट, चांदीच्या वाट्या, सगळ्यांना पंचपक्वान्नाचं भोजन. म्हणले अरे धूर दिसला नाही, वेळ लागला नाही, गडबड दिसली नाही, भांडे दिसले नाहीत आणि सगळ्यांना जेवायला कसं केलं. म्हणजे हत्ती घोडे सगळं पंचपक्वान्न खायला लागलेत म्हणे चांदीच्या ताटात. पाहिल्याबरोबर राजा चकित झाला. राजा म्हणाला महाराज हे झालं कसं. म्हणले कामधेनू. कामधेनू म्हणल्याबरोबर सगळं पुरवते म्हणल्यावर त्यांनी कामधेनूला हात घातला. कामधेनूला तिच्या दोरी तोडली आणि घेऊन चालला. त्यावेळेला कामधेनूने आपल्या अंगातून ऋभुगुण निर्माण केले, ऋभुगण निर्माण केले. तेव्हा पण याचं सैन्य खूप होतं. त्या सैन्यापुढे याचं काही चाललं नाही आणि त्यांनी फडफड ओढत कामधेनू घेऊन गेला. बाहेरून परशुराम आले. म्हणले अरे काय झालं, कामधेनू कुठे आहे.
म्हणले सहस्रार्जुन घेऊन गेला. अरे म्हणले क्षत्रिय फार माजले, ब्राह्मणाची एक गाय त्यांना सहन होत नाही, म्हणून हा गेला आणि यांनी या महेशमती नगरीवर हल्ला केला. या वेळेला किती 17 अक्षौहिणी सैन्य. अहो महाभारतात 18 अक्षौहिणी सैन्य संपले, इथे 17 अक्षौहिणी सैन्य एकट्या परशुरामाने एकट्या हातातल्या आपल्या परशु बरोबर घेऊन खलास करून टाकलं. याप्रमाणे एक अक्षौहिणी म्हणजे किती 27,870 रथ, घोडे आणि हत्ती आणि 1,09,350 पायदळ असं म्हणतात. तेव्हा एवढे याला एक अक्षौहिणी म्हणतात. गुणिले 17 एवढे अक्षौहिणी सैन्य यांनी नष्ट केलं. आणि याप्रमाणे परशुराम परत आले आणि पित्याची आज्ञा प्रमाण मानली. मात्र आपल्या या वेळेला सहस्रार्जुनाला ठार मारल्यामुळं त्याचे मुलं चिडले आणि त्याच्या मुलांनी एकदा परशुराम नसताना आतमध्ये आले आणि या वेळेला त्यांच्या वडिलाला ठार मारलं, त्यांचं मुंडकं घेऊन गेले आणि आईला नाही 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 म्हणत असताना रेणुकेच्या अंगावर 21 प्रहार केले आणि तो निघून गेला. हे पाहिल्याबरोबर परशुरामांनी ठरवलं की काही नाही, असं जर असेल तर आता मी माझ्या वडिलांचं मस्तक परत आणतो. त्यांना जिवंत केलं आणि सांगितलं तुझ्या अंगावर 21 प्रहार केलेत का, मी 21 वेळेला निक्षत्रिया पृथ्वी करतो. याप्रमाणे परशुरामाने 21 वेळेला निक्षत्रिया पृथ्वी केली. आता आणि पुढे शमंत पंचकामध्ये त्या ठिकाणी जाऊन पुन्हा यज्ञ केला, पृथ्वी दान केली ब्राह्मणाला. तेव्हा अशा प्रकारचं परशुरामाचं चरित्र आणखी जे थोडंसं राहिलेले तो भाग सगळा उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. कुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनाथ गुरुमूर्तये नमः. राम राम हरे हरे, हरे कृष्ण